विजयजी आणि आम्ही सर्व पॅनलिस्टना धन्यवाद देईल की त्यांनी अतिशय प्रगल्भतेने त्यांचे विषय मांडलेले आहे. सुरुवातीसच मी एक थोडंसं डिस्क्लेमर देतो की मी कुठल्याही पक्षाचा विरोधक किंवा समर्थक नाहीये. त्यामुळे तो डोक्यातून प्रेक्षकांनी काढून टाकावं की मी अमुकचा समर्थक विरोधक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मी 34 वर्ष प्रशासनामध्ये होतो, त्यामुळे प्रशासनातले आतल्या ज्या गोष्टी त्या माहिती आहेत. त्यापूर्वी मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये होतो, त्यामुळे खाजगीमध्ये काय चालतं त्याची मला बऱ्यापैकी माहिती आहे. त्यामुळे हा विषय जरा थोडासा विस्तृतपणे मी सांगतो. या विषयावरती जवळजवळ 1-1.5 तास मी बोलत असतो, पण काय छोटासा टाइम विंडो कमी असल्यामुळे मी फार ब्रीफ बोलेन. नंबर 1, खरं म्हणजे की कंत्राटी नोकर भरती आणि मग त्याचे जे त्यांना रिक्रूट केलं जातं त्यांचे प्रश्न आणि भ्रष्टाचार हा विषय माझ्या दृष्टीने महत्वाचा असला तरी तो गौण याच्यासाठी आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हा विषय हा नोकर भरतीचा मुळात नाहीच आहे. हा विषय लोकशाहीचा आहे आणि लोकशाहीवरती घाला घालण्याचा हा विषय आहे. आणि आपण फार त्याला छोटंसं संकुचित स्वरूप करतो की नोकर भरती कंत्राटी काही आहे नाही. तो अजिबात नाहीये. कारण लोकशाहीची जी व्यवस्था आहे आणि ज्यावेळेस भारताची संविधान बनलं त्या संविधानामध्ये ज्यावेळेस त्याची कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली होती, संविधान समिती होती, त्याची चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये आणि मी त्याचे थोडंसं पुढे जाईल की ज्यावेळेस 2,500 वर्षापूर्वी लोकशाही आली, त्या लोकशाहीमध्ये की तुमचे लोकप्रतिनिधी येतील ते 5 वर्षांनी बदलले जातील, पण त्यामध्ये ते प्रगल्भ असतीलच असं नाहीये, पण ते लोकांचा त्यांना पाठिंबा असेल. पण त्यांना नॉलेज देण्यासाठी एक परमनंट नोकरशाही असावी, ती प्रगल्भ असावी, अतिशय हुशार असावी आणि ती परमनंट असावी. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे की ती जी नोकरशाही येणार आहे ती तटस्थ असावी. अमुक लोकांनी निक्रूट केलं म्हणजे त्यांच्याच री ओढणारे किंवा त्यांच्याच प्रमाणे काम करणार असं तर तटस्थ असावी. हे सगळ्या गोष्टी संविधान समितीने विचारात घेतल्या आणि खूप डिबेट झाल्यानंतर मग संविधानामध्ये भाग 14 आणला. आणि त्या भाग 14 मध्ये काय आहे की जे शासकीय जी नोकरशाही असेल देशामध्ये, केंद्र शासनापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत ही नोकरशाही तटस्थपणे काम करेल, कोणत्याही राजकीय प्रभावाखाली किंवा कोणत्याही विचारसरणीखाली काम करणार नाही अशी असेल. दुसरी ती प्रगल्भ असेल. प्रगल्भ कशासाठी? तर ते कॉम्पिटिशन मधून येईल. मग कॉम्पिटिशन वेगळ्या प्रकारचे असतील की युपी असेल, एमपीएससी असेल किंवा स्थानिक काही व्यवस्था असेल त्याप्रमाणे असेल. त्यामुळे प्रगल्भता, तटस्थता आणि कंटिन्युटी जी असते लोकशाहीमध्ये त्याच्यासाठी ही नोकरशाही आणलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण आता हे कंपन्यांच्या मार्फत भरती करण्यावर ह्या गोष्टी आहेत, पण 420 वर्षापूर्वी, एक्झॅक्टली 420 वर्षापूर्वी ईस्ट इंडिया कंपनी इथे आली आणि कंपनीने किती वर्ष कारभार केला आणि काय झालंय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे कंपनीकरण, खाजगीकरण ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे कोणताही एकही मुद्दा हा खाजगी कंत्राटीकरणच्या माध्यमातून तो त्याच्यासाठी पॉझिटिव्ह नाहीये, सगळं निगेटिव्हच आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेन की ज्यावेळेस हे जे खाजगी कंत्राटदाराकडून यायचं असेल तर त्याच्यामध्ये सांगितलं जाते की ते त्याच्यामध्ये पैसा कमी अजिबात नाही, पैसा कमी लागत नाही. तुम्ही जर क्युम्युलेटिव्ह जर बघितला तो पैसा तितकाच जातो त्यांच्या ह्याच्यावरती. आणि त्यांची जी आपण त्याची एफिशियन्सी म्हणतो, जर कॉम्पिटिशन मधून आलेले लोक जर चांगले असतील आणि हे कॉन्ट्रॅक्टरने भरलेले लोक हे त्यालाच जर बांधील असतील, लोकशाहीचा पहिला गाभा असेल. गाभा असा आहे की ते शासनाला बांधील असतात, शासकीय याच्यातून आलेले असतील ते, पण हे कॉन्ट्रॅक्टरचे लोक हे कॉन्ट्रॅक्टरला बांधील असतात. त्यामुळे लोकशाहीचा पहिला घाला तिथेच घातला जातो की तुमची बांधिलकी कोणाशी आहे. तर तुमची बांधिलकी खाजगी लोकांशी आहे, तुमची बांधिलकी ईस्ट इंडिया कंपनीशी आहे. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी 400 वर्षानंतर पुन्हा या भारतामध्ये या माध्यमातून येते आणि त्यामुळे लोकशाहीला सगळ्यात मोठा जो धोका निर्माण झालेला आहे तो या खाजगी कंत्राटदारापासून. तो शिपाई असला तरी माझं तर म्हणणं आहे की शिपाईची सुद्धा भरती ही तटस्थपणेच केली पाहिजे. याच्यामध्ये काही की कोणी म्हणेल की शिपाई असू द्या, लिपिक असेल, अजिबात नाही. कारण शिपाई सुद्धा जर एखादी फाईल एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असेल आणि त्या फाईलमध्ये काही विशेष काही भाग असतील तर त्याची सुद्धा बांधिलकी ही शासनाशी असली पाहिजे, निष्प्रभपणे असली पाहिजे, तटस्थपणे असली पाहिजे. त्यामुळे ह्या असावे तर नसू नये. झालं काय की 1970 नंतर ज्यावेळेस बाजार मार्केट व्यवस्था आली जगामध्ये आणि मग खाजगीकरण सुरू झालं. खाजगीकरणामध्ये एफिशियन्सी असते हा मोठा एक डोक्यामध्ये भ्रम भरून टाकलेला आहे. आणि तो कोणी भरलेला आहे? आमच्यासारखे अधिकारी. आम्हाला जास्त काही सोपं काहीतरी लागतं आणि राजकीय लोकांना मग त्यांना पाहिजे तसं करून देण्याची हे असतं. आणि हे कुठून आलेलं आहे? तर जर खाजगीकरणातून आपण कॉन्ट्रॅक्टवरती भरलं तर आपल्याला अर्थ खात्यावरती जास्त परिणाम होत नाही आणि तो पैसा मग आपण दुसरीकडे वापरू शकतो. आणि हे जर करताना मग सगळी फाईल ज्या जातात, धोरणं जातात, हे ब्युरोक्रेसीकडून जातात. सगळ्यात मोठी मेख म्हणजे ही ब्युरोक्रेसी आहे, सिनियर ब्युरोक्रेसी आहे.
त्यांनी राजकीय नेतृत्वाला फार चुकीच्या पद्धतीने गेल्या 3-4 दशकामध्ये सांगितलं आणि मग खाजगीकरणाचा वार वाढलेला आहे. मला वाटतं हे लोकशाहीचं विद्रुपीकरण आहे. राजकीय जे काय चाललेलं आहे पक्षामध्ये ते तर वेगळंच आहे, पण लोकशाहीला मोठा धोका जो निर्माण झालेला आहे, ज्यांच्या हातामध्ये इनफॅक्ट लोकप्रतिनिधीवरती किंवा तुमच्या राजकीय नेतृत्वावरती अंकुश ठेवण्यासाठी सुद्धा या लोकशाहीच्या नोकरशाहीच्या माध्यमातून सरदार वल्लभभाई पटेलांनी आणि घटना समितीने ही व्यवस्था तयार केलेली आहे. हे आता जे झालेलं आहे याच्यामध्ये मग बाकीच्या गोष्टी आल्याच आहेत की नोकऱ्या मिळतील की नाही मिळतील हे नाहीये, त्या गोष्टी आहेतच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते आरक्षण हे आहे म्हणजे जरंगे पाटलांनी तिथे हे करायचं, आंदोलन करायचं आणि इथून ते सगळंच काढून घ्यायचं. त्या जरंगे पाटलांना माहित पण नाही की इकडे काय चाललेलं आहे. म्हणजे ही याच्यामध्ये मी जास्त जाणार नाही, पण हा लोकशाहीवरचा घाला आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामुळे काय साध्य होतं, याच्यामुळे एफिशियन्सी येते का? अजिबात नाहीये, कारण ते स्पर्धेमधून आलेले नसतात. दुसरं असं आहे की याच्यामध्ये तातडीने तातडीनं पद भरण्यासाठी दरवरा लाख उमेदवारांमधून ते हे करतं. त्यामुळे महाराष्ट्राला काय तसं करता येणं शक्य नाही. ते शक्य आहे, हे नोकरशाहीला माहिती आहे, राज्यकर्त्यांना माहिती आहे, पण केवळ खासगी कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फतून ही डबल लेअर्ड त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे. कुठला भ्रष्टाचार आहे की खासगी कंपन्यांना नियुक्त करून त्यांच्याकडून जे काही पैसे मिळतील ते पैसे आणि नंतर त्या खासगी कंपन्या नोकरांना नियुक्त करताना जे काही पैसे काढतील ते, असं डबल लेअर्ड जे भ्रष्टाचाराचं पुरण आहे ते डबल केलेलं आहे. आता ते ट्रिपल कसं होईल मला माहिती नाही. ट्रिपल जे होतं ते तो माणूसच जो नियुक्त केलेला तोही भ्रष्टाचार करेल, कारण ते केलेलं असतं. आणि एक असं आहे की आपण ज्यावेळेस त्यांना नियुक्त करतो त्याच्यामध्ये त्याचं नॉलेज काय आहे, त्याला ट्रेनिंग कुठे मिळतं, त्यामुळे जी शासकीय व्यवस्था आहे ती आणखी ढासळायला लागेल. कारण वरच्या अधिकाऱ्याला निर्णय घेताना खालून जे त्याच्यामध्ये हे जाणार आहेत, नोटिंग जाणार आहेत, तर त्याला कधी ट्रेनिंग नाही, त्याला कायद्याची माहिती नाही किंवा कुठे काहीच माहिती नसतं. त्यामुळे ती फार वीक होत जाणार आहे आणि लोकशाहीला तो लागलेला एक मोठा धोका आहे. दुसरी गोष्ट असं आहे की राज्यकर्ते दरवर्षी 5 वर्षांनी जरी निवडून येऊन दुसरे जात असतील तरी ही जी नोकरशाही ही कायमस्वरूपी असते. नोकरशाहीचं जगामध्ये एक असं असतं की कंटिन्युटी, त्याची निरंतरता 30-35 वर्ष निरंतरता असते आणि त्यामुळे मग ही निरंतरता हे 11 महिन्यांनी निरंतरता तुम्ही कमी करता म्हणजे तुमची लोकशाहीच्या मध्ये असलेले लोकप्रतिनिधीच्या पेक्षा यांची निरंतरता तुम्ही कमी करून टाकताय. त्यामुळे लोकशाहीला हा लागलेला दुसरा धोका आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की तुमची हे जे आहे की सिक्रेसी, काही गोष्टीमध्ये तुम्हाला सिक्रेसी ठेवायची असते, समजा टेंडरमध्ये किंवा काही याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये. तिथे हे तुम्ही त्यांचं काय करणार डिसिप्लिन कंडक्ट रूल त्यांना तुम्ही लागूच करू शकत नाही, कारण तुम्ही घटनेच्या संविधानाच्या 14व्या पार्ट मधून त्यांची नियुक्ती केली नसल्यामुळे त्यांना बाकीच्या गोष्टीचं कुठलंही कवच कुंडल नसलं, त्यामुळे त्यांच्यामध्ये तुम्ही बांधिलकी निर्माण करू शकत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची हुशारी जी आहे, हुशारी ही कुठेही नसते. त्या कॉन्ट्रॅक्टरला जे वाटेल तो हुशार, बाकी तो ह्याच्यामध्ये समाजाला उपयोगी असा तो हुशार नसतो. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीमुळे कोणताही एकही मुद्दा असा नाही. पण शासनाला हे करता येणं शक्य आहे की नाही, हे शासनाला निश्चितपणे करता येणं शक्य आहे की जे 75,000 पदं भरायची आहेत किंवा काय ते सगळं करता येणं शक्य आहे त्याच्यामध्ये. आणि हे शासनाला माहिती आहे, ब्युरोक्रेसीला माहिती आहे, करता येणं शक्य आहे. मला एक विचारायचं आहे, लोकप्रतिनिधी जे आहेत की त्यांचे आमदार आहेत, गेले 75 वर्ष आमदार आहेत. प्रत्येक आमदाराने कधी विचारलंय का की माझ्या आमदारकीच्या मतदारसंघामध्ये किंवा तालुक्यामध्ये किती शासकीय पदं निर्माण झालेली आहेत आणि त्यापैकी किती भरलेली आहेत आणि आज किती रिक्त आहेत? कधीही नाही. जर तुम्हाला लोकशाही चालवायची असेल तर त्याचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, तुम्ही ते पद त्यामुळे भरा आणि ते विचारलं पाहिजे आणि त्याप्रमाणे एफिशियन्सी चाललेलं आहे. हा एक मुद्दा आहे की आता ऑटोमेशन सुरू झालेलं आहे, तंत्रज्ञान आलंय, त्यामुळे काही पदं कमी होतील. ती पदं तुम्ही रद्दच करून टाका, पण जी पदं आहेत त्याचा आढावा घ्या आणि ती पदं तुम्ही शासकीय यंत्रणेमधूनच भरा. हे लोकशाहीसाठी घातक आहे आणि लोकशाही संकुचित करण्यासाठी आणि मागील दाराने हुकुमशाही आणण्यासारखाच हा प्रकार आहे. त्यामुळे माझा पूर्ण यामध्ये ठाम मत आहे की रिक्रुटमेंट हे कायमस्वरूपी असावं. तुम्ही कमी करा, त्यांच्या पगाराचं काय करायचं ते करा, पण ते तुम्हाला लोकशाहीला, जनतेला बांधील असलेलीच नोकरशाही जी आहे ती शासकीय आणि तटस्थ अशा यंत्रणेतूनच आली पाहिजे. धन्यवाद जगडे साहेब, तुम्ही फार गंभीर आरोप पण केलेत, गंभीर विषय